कसा तयार केला. नारदाने सुवेडी यांची प्रतिष्ठा केली. मुनींनी विचारले, हरीचा हा रथ कोणत्या विधीने प्रतिष्ठित करावा. नारदाने ज्याप्रमाणे त्याची प्रतिष्ठा केली त्याचप्रमाणे जैमिनी सांगितले. रथाच्या ईशान्येला सुशोभित शाला, मध्यभागी मंडप व त्यावर चौकोनी वेली 4 हात विस्ताराची केली होती. ती 1 हात उंच उशी होती. प्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी स्वस्त वाचन करून ते 32 देवांना अर्पण करावी. सकाळी मंडल काढावे, त्यावर पद्म, हस्ती व कुंभ स्थापन करावा. 5 गणांचे कषाय वस्त्र, गंगा आदींचे पदपावन जल, पल्लव, मृतिका, सर्वगंध, पंचरत्न व सर्व औषधे या व सर्व वस्तूंयुक्त आचार्याने पूर्व दिशेला स्थित व्हावे. गुरुने हवन करून विधीपूर्वक पूजन करावे. सुवर्णदेवाची प्रार्थना करावी, जो विश्वातील प्राण्यांचा कारणीभूत आहे पण हरीच्या ज्ञानाला केतू स्वरूप आहे. अशा आशांचे चिंतन करावे. नंतर पुण्याहुती करावी, ज्यामुळे गुरु संतुष्ट होतात. द्वादश अक्षर मंत्राने बलभद्राचा रथ प्रतिष्ठित करावा व चांगला लागला ध्वजाचे चांगले मंत्राने षटवर्ण मलमंत्राने लक्ष्मी स्थितीयुक्त भद्राच्या रथाची प्रतिष्ठा करावी. प्रार्थना करा की हे स्त्रीच्या निवासा चतुरानाचे हे आसन आहे, आपण त्यावर स्थित व्हावे. यानंतर ध्वज योग्य ठिकाणी लावावा. मंगल घोषणी पुष्पवृष्टी सर्वांनी रथाचे दहन करावे. नंतर देवगणांनी, आदित्य वसुगणांनी, मरुदगणांनी, अश्विनी कुमार रुद्रगणांनी, सुवर्ण पनाग ग्रह असुर ययाधून दिव्य महर्षी गणांनो, आपण सर्वजण या जगताचे कल्याण करा. रथ परिधनी परपथानो अविघ्न करा व सौम्य व्हा. दैत्यगण भूतगण तृप्त व्हा असे म्हणावे. जैमिनी महर्षी म्हणाले, आता महादेव महोत्सवाबद्दल सांगतो. यांनी अज्ञानतिमिराचा नाश होऊन पुरुष भास्करप्रद करतो. वैशाख शुद्ध तृतीयाला उत्तम निर्माण केलेले 3 देवाचे हे रथ उत्तम प्रकारे सजवून सुखपूर्वक संचलनाला योग्य असे सज्ज करावे. अनेक प्रकारच्या मृदंग, प्रणव, भैरी आदी वाद्यासह महोत्सव राजांना करावा. आषाढी शुद्ध द्वितीयेला पुष्प नक्षत्र असेल अशा दिवशी अरुणाच्या वेळी त्यात देवाची प्रगट रूपाने पूजा करावी. 26 पुष्प कंदपुराण भागवत शयनोत्सव. यानंतर महर्षी जैमिनी म्हणाले, आता मी भगवान विष्णूंच्या शयनोत्सवाबद्दल सांगतो. आईचा स्वयं असतो. कार्तिकेयापर्यंत असलेल्या या काळात आराधना करावी, कारण या अतिपुण्यप्रद काल आहे. सिंधू जलात स्नान करावे, पुरुषोत्तमाचे दर्शन करावे. अशा वेळी चातुर्मासात वागणारा शोक कधीही होत नाही. शेषशय्येवर शयन करणारे प्रभू अन्यत्र नसतात, तर ते या क्षेत्रात या चातुर्मासात असतात. वैकुंठाप्रमाणे येथे निवास करतात. यावेळी ते आपल्या भक्तांना कृपादृष्टीने पाहतात व त्यांचे कल्याण करतात. आषाढ शुद्ध एकादशीला स्वाहा महोत्सव करावा, मंडप घालावा, त्यात उत्तम शय्यासगारीची रचना करावी. त्यात प्रभू सानिध्य सत्नयुक्त पलंकिक व तीवर सुंदर आस्तरण प्रसरून उपधायिनी पांघरून ठेवावे. मृदू असे उत्तरछेदही ठेवावा. कर्पूरयुक्त अशी ही शय्या असावी. मध्यरात्री प्रभू प्रतिमेला शयन करावे. त्यावेळी प्रार्थना करावी, हे प्रभू, या शय्यागृहात आपण पदार्पण करा, येथे सुखरूप शयन करा. नंतर बाहेर येऊन येथील दार दिटे बंद करावे. आपण व नियम व्रतामध्ये लीन राहावे. मंच खटव शय्यानासाठी वर्ज करावे. परान्न घेऊ नये. पायदाणे वापरू नये. एक वेळ भोजन करावे किंवा फक्त रात्रीचे भोजन करावे. भागवत प्रसाद निर्मल्य महात्म्य. महर्षी जैमिनी पुढे म्हणाले, जगताची आद्य सृष्टी आणि स्थिती विनाश करणारी अतुल वैष्णवी शक्ती भगवान विष्णूंच्या देहधारापासून निर्मिती कशी आहे अशी आहे. नारायण प्रभू अमृतासारखा उत्तम सुपक्व अन्न भक्षण करतात. महाप्रसाद प्राशन करणे दीक्षित व अग्निहोत्री पवित्र होतात. प्रभुप्रसाद सर्व रोगाचे उपशमन करणारा आहे असे मानतात. तसे दारिद्र्य दूर करणारं, पुत्रप्राप्तीची वृद्धी करणारा, विद्या आयुष्य व श्रीपादन करणारा असा श्रेष्ठ आहे. महाप्रसादा क्रिया विक्रिया करणारे पापी समजले जातात. फक्त प्रसाद ग्रहण करून अन्य काहीही खाणार नाही अशा प्रकारे वागणारा सत्यप्रतिज्ञा मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो व तो शुद्ध वैष्णवस्थान मिळवतो. जगतस्वामींचे नैवेद्यान्न व गंगेचे जल दोन्ही समानच असतात. भगवान विष्णू प्रभू ब्रह्मदेवाने प्रवृत्त केलेल्या शक्तिश्री ज्या
हवेचे दान करतात.